आपल्या गावात काय काय करतात जसं की आता त्या गावात यात्रेला म्हटल्यापेक्षा गजानन महाराज आल्यामुळेच हे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं तेव्हा मंडळी आता तुम्ही बघू शकता झालेलं आपल्या इथं आपण सगळेजण निघणार आहोत आता मुंडगावला जाण्यासाठी। तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर चला मंडळी, आपल्यासोबत भाविक सुद्धा आहे। भाविक जय श्रीराम। तर अशा प्रकारे मंडळी चला समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मोठा गोपाल काल आहे, किती टनचा राहायचा आपल्या इकडे? आपल्या इकडे जायचं तो क्विंटल भरायचा। क्विंटल भरायचा? हा, एका क्विंटलचा। काय काय राहते ते मंडळीला? त्याच्यात लोणचं राहते, दही राहते 40 लिटर, ताक राहते 30 लिटर, त्यात लोणचं राहते 20 किलो आणि मिरची 15 किलो, पोहे एक कट्ट, सांबार राहते 5 किलो, बाकी एवढं मिळून सर्व तो साखर मीठ सर्व टाकून त्याच्यात तो बनवला जातो गोपाल काला। गोपाल काला। जेवण करून आलं तरी घेऊन मेन आपला एकच उद्देश असतं की गावातला जो कार्यक्रमाच्या लोकांपर्यंत पोहोचला की आपल्या गावात काय काय करतात बा। जसं की आता त्या गावात फेमस झाला आपला सुकूर बोलडी देते, डबे भाजी देतात, ते तर म्हणजे एवढा व्हिडिओ व्हायरल झाला अशा प्रकारे मंडळी आपल्या मुंडगावले आपल्या इकडे चाई आहे। कोणत्या मंडळाची? चैतन्य गणेश उत्सव मंडळीच्या इकडून हा सगळ्यांना चहा आहे मंडळी। जेवढे भक्त लोक आहेत आपल्या गजानन महाराजांचे सगळ्यांना चहा वाटप आहे। बोला श्री संत गजानन महाराज की जय। गणपती बाप्पा। सर्वात महत्वाचं गजानन महाराज चैतन्य मंडळ आहे की नाही, चैतन्य मंडळाचं सर्व सहकार्य मंडळ आपल्या आणि आताच नाही आहे, पूर्वीपासूनच सहकार्य आहे आणि सेवादारी लहान असेल तेव्हापासून आपल्या मंडळातले पोरं वाढायला सर्व काम तन मन झालं तसं कोणतंच नाही। बोला श्री संत गजानन महाराज की जय। तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आपल्या मुंडगाव संस्थानावर पोहोचलेला आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात। इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी असा यात्रा महोत्सव आहे। तर तुमचा परिचय देऊन द्या मंडळींना सर्वप्रथम। जय गजानन, मी विजय ढोरे, माजी अध्यक्ष। आता सध्या माझ्याकडे कोषाध्यक्षाची जबाबदारी आहे आणि मी बाबाला एकच विनंती करतो, बाबा आमच्या सर्व विश्वस्तांना भरभरून आयुष्य दे
आणि यांच्याकडून खूप उत्तरोत्तर खूप काही या संस्थांची प्रगती करून द्या ही विनंती करतो. रामकृष्ण. मंडळीनं थोडक्यात आपल्या मंदिराचा इतिहास सांगा मुंडगावच्या. मंदिराचा इतिहास असा आहे की श्री गजानन महाराजांनी 1906ला श्री झामसिंग राजपूत यांना आपल्या स्वतःच्या मूळ पादुका दिल्या. त्यानंतर 16 जानेवारी 1908ला स्वतः गजानन महाराज इथे आले होते. श्री झामसिंग महाराज राजपूत यांनी या यात्रेला त्यांना आमंत्रित केलेलं होतं. यात्रेला म्हटल्यापेक्षा गजानन महाराज आल्यामुळेच हे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं तेव्हा, आणि तीच प्रथा आता सध्या सुरू आहे. महाराजांची 1908ला जेव्हा महाराज आले होते 16 जानेवारी 1908ला, दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं 17 जानेवारी 1908ला. पण महाराज म्हणत होते की आज महाप्रसाद भंडारा करू नका, रिक्त तिथी आहे, चतुर्दशी आहे. पण उत्साहाच्या भरात गावकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तर त्या दिवशी पूर्ण स्वयंपाक तयार झाला होता भंडाऱ्याचा, पण महाराजांनी नकार दिला आणि गावकऱ्यांनी तरी महाप्रसाद केला होता. तर त्यामुळे त्या दिवशी खूप मुसळधार पाऊस आला, अन्नात माती गेली आणि सगळं जो अन्न होता, महाप्रसाद होता, तो सगळा वाया गेला. तर मग सगळ्यांनी महाराजांची क्षमा मागितली. तर महाराजांनी आकाशाकडे पाहिलं आणि पूर्ण आकाश निरभ्र शांत झालं. आणि मग महाराजांनी आज्ञा दिली की बा दुसऱ्या दिवशी महाप्रसाद करा. म्हणजे 18 जानेवारी 1908ला पौष पौर्णिमेच्या दिवशी तो महाप्रसाद झाला. आता सध्या तीच प्रथा सुरू आहे. ही जी आजची यात्रा आहे त्याला आज 118 वर्ष पूर्ण होत आहे. जय गजानन बाबा. जय गजानन. गजानन महाराज की जय.